अध्याय 121. चंद्रहासातील सोमतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन महीपाल चंद्रहासमतः परम यत्र सिद्धिं परां प्राप्तः सोमराजः सुरोत्तमः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजा, त्यानंतर चंद्रहास तीर्थास जावे, जिथे देवश्रेष्ठ सोमराजाला म्हणजेच चंद्रदेवाला उत्तम सिद्धी प्राप्त झाली. युधिष्ठिरने सांगितले, हे अनघ ब्राह्मण लोकेश, सोमनाथाने उत्तम सिद्धी कशी प्राप्त केली हे सर्व मी ऐकू इच्छितो. कृपया आपण मला सांगावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे भरत वंशोत्पन्न राजा, पूर्वी प्रजापती दक्षाने चंद्राला शाप दिला होता की तू स्त्री विषयोपभोग घेतल्यास दारुण क्षयरोगी होशील. हे राजा, जो पुरुष विवाहित पत्नीचा यथोचित उपभोग घेत नाही त्याची काय अवस्था होते ते ऐका. प्रत्येक ऋतुकालात स्त्री गमन केल्यावर उपभोगामुळे पुत्र होतो आणि पुत्रामुळे स्वर्ग व मोक्ष प्राप्त होतो असे वेदवचन आहे. त्या कालानुरूप योग्य धर्माचे पालन न केल्यास अधर्म लंपट मनुष्य भयंकर नरकात पडतो. तिथे तो पापी यथेष्ट काल रक्त पितो व तेथील भोग संपल्यावर तेथून निघून तो ज्या ज्या योनीत जातो त्या त्या योनीत तो दुष्ट पुरुष सदा दुर्भाग्याने त्रस्त होतो. स्त्रियांत नेहमी कामवासना अधिक असते. विशेषतः ऋतुकालात ती कामबाणाने पीडित असते. त्यावेळी पतीने तिरस्कार केल्यावर स्त्रीने अन्य पुरुषांचे चिंतन केल्यास अन्य पुरुषाद्वारा झालेला पुत्र कुलमर्यादेचे उल्लंघन करतो. तो जन्मतः स्वर्गात स्थित त्याचे पितामह आदी पूर्वज यांचे पतन होते व ते त्या स्त्रीला कुलटा म्हणतात. त्या कर्मामुळे चंद्र क्षयरोगी झाला. सुरलोक सोडून तो मनुष्य लोकात आला. त्यानंतर तो अनेक तीर्थस्थानी तसेच पुण्यक्षेत्री भ्रमण करत सर्व पापविनाशक श्री नर्मदा तटावर आला. तिथे त्याने उपवास व दानव्रत देऊन नियमांचे पालन केल्यामुळे तो सर्व पापातून मुक्त झाला. त्या सोमदेवाने श्री महादेवाला स्नान घालून तेजस्वी होऊन अनेक उत्तम लोकात भ्रमण केले. जो पुरुष या देवाचे जितके वर्ष पूजन करतो तितके 1000 वर्ष तो रुद्र लोकात पूजित होतो. या कारणास्तव मनुष्य पृथ्वीवर विधीपूर्वक देवांची स्थापना करतात. त्यामुळे ते खूप काळ अक्षय अव्यय सुख उपभोगतात. जो सोमतीर्थात स्नान करून ईश्वराचे पूजन करतो तो पुरुष इहलोकात चंद्रासमान प्रियदर्शनीय होऊन शोभून दिसतो. चंद्रहास तीर्थात चंद्रग्रहण व सूर्यग्रहण असताना जो भक्तिपूर्वक स्नान करतो तो सर्व पापातून मुक्त होतो. हे राजश्रेष्ठ, त्या चंद्रहास तीर्थात स्नान दान व जे शुभ अशुभ कर्म मनुष्य करतो ते सर्व कार्य अक्षय होते. ते पुरुष धन्य व महात्मा आहेत. तसेच त्यांचे जीवन उत्तम आहे. जे चंद्रहास तीर्थात स्नान करून ग्रहण पाहतात. राजश्रेष्ठ, वाचा मन आणि कर्माने पूर्वी केलेले पाप त्या तीर्थात केवळ स्नानाने नष्ट होते. अति मोहासक्त अनेक पुरुष ते जाणत नाही. जसे सर्व जीवांच्या शरीरात स्थित परमानंद रूप अज्ञानी पुरुष जाणू शकत नाही ते फल पश्चिम सागरात जाऊन सोमतीर्थात मिळते. ते संपूर्ण फल चंद्रहास तीर्थात मनुष्य प्राप्त करतो. संक्रांत, व्यतिपात, अयन व विषुवत कालात जेव्हा दिवस व रात्र समान असतात मनुष्य चंद्रहास तीर्थात स्नान करून सर्व पापातून मुक्त होतो. जे श्री नर्मदात स्थित चंद्रहास जाणत नाहीत ते लोक अज्ञानी दुष्ट आहेत व त्यांचा जन्म निरर्थक आहे. चंद्रहास तीर्थात जो संन्यास ग्रहण करतो त्यास सोमलोकातून निस्संशय निवृत्त न होण्याची गती प्राप्त होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील चंद्रहासातील सोमतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 121वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे चंद्राने तपश्चर्या केलेली आहे आणि त्यामुळे चंद्राच्या तपस्येचं प्रतीक हे तीर्थ आहे असं इथे दिलेलं आहे. आता इथे त्यांनी असं सांगितलेलं आहे. अजून आधीच्या पण 2-3 अध्यायात आलेलं आहे की या तीर्थाच्या ठिकाणी जे आपण पुण्यकर्म करतो ते पुण्यकर्म कितीतरी पटीने त्याची पुण्याची
गती वाढते. म्हणजे एकदा आपण ब्राह्मण भोजन दिलं किंवा कोणतंही दान केलं तर ते अनेक ब्राह्मणांना किंवा अनेक वेळा दान केल्याचं पुण्य आपणाला एक वेळेच्या दानाने प्राप्त होतं. त्याचप्रमाणे इथे ज्या काही चुकीची कर्म होतात तर ती सुद्धा अक्षय होतात. म्हणजे त्याचीसुद्धा त्याच पटीने ती कर्म जसे पुण्य कर्माचा फळ प्रभाव अनेक पटीने मिळतो, तसाच इथं एकदा जरी एक चूक घडली तरीसुद्धा ती अनेक चुका केल्याप्रमाणे फल देते, प्रभावी होते. तर हे इथे तीर्थाचं, त्यामुळे तीर्थाच्या ठिकाणी व्यवस्थित रीतीने जागरूक राहणं आणि नियमपूर्वक वागणं अत्यंत आवश्यक आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 122. कोहणतीर्थ महात्म्य वर्णन. कोहणतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन महीपाल कोहणस्वेति विश्रुतं सर्व पापहरं पुण्यं तीर्थं मृत्युविनाशनम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजा, त्यानंतर सर्व पाप हरण करणाऱ्या पुण्यप्रद मृत्युविनाशक कोहण नावाच्या विख्यात तीर्थात जावे. पूर्वी तिथे वेदांग पारंगत विद्वान ब्राह्मण, त्याची पत्नी तसेच मित्र व बंधुजनांसह स्वकर्मात तत्पर होऊन निवास करत होता. राजा युधिष्ठिरने सांगितले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्राची उत्पत्ती शिवाय त्यांचे जे कर्म आहे ते सर्व आपण मला सांगा. मी धर्म अर्थ काम मोक्षाचा उत्तम संपूर्ण विधी जाणू इच्छितो. याचा उत्तम ज्ञाता अन्य कोणी नाही असे मला बुद्धिपुरस्सर वाटते. श्री मार्कंडेय वदले, प्रथम सर्व प्राणी मात्रांचेच नव्हे तर सर्व चराचरांचे जगद्गुरु देवश्रेष्ठ श्री ब्रह्मदेवच उत्पत्तीचे कारण आहेत. वेगवेगळ्या वर्णांनी वेगवेगळे धर्माचरण केले. वेदशास्त्रात सांगितलेल्या त्यांच्या धर्माचे मी वर्णन करतो, ज्याच्या पालनाने सर्व लोक उत्तम गती प्राप्त करतात. ब्राह्मण भक्त विधीपूर्वक सर्व वेदांचे अथवा एका वेदाचे अध्ययन करून ध्यानाशिवाय उत्तम गती प्राप्त करतात. ब्राह्मणांनी वेदाध्ययनानंतर गुरु आज्ञेनुसार उत्तम कुलातील उत्तम रूपसंपन्न सर्व लक्षणांनी युक्त पत्नीचे ग्रहण करावे. त्यानंतर दंभ लोभरहित होऊन दानप्राप्त धनिक होऊन स्मार्त स्मृतिविहित व क्षौत अग्नीचे क्रमशः पूजन करावे. विधीपूर्वक पंचयज्ञांचे संपादन करावे. ब्रह्मयज्ञ अर्थात अध्यापन, पितृयज्ञ म्हणजेच हवन, भूतयज्ञ म्हणजेच काक श्वान आदींना बळी, नृयज्ञ म्हणजेच अतिथी पूजन आदी 5 यज्ञ गृहस्थाचे आवश्यक कर्तव्य आहे. काय सांगितलेत? 5 प्रकारचे यज्ञ की ब्रह्मयज्ञ म्हणजे अध्यापन, शिकणे. पितृयज्ञ म्हणजे हवन, पितरांना हवन करून तृप्त करावे. भूतयज्ञ म्हणजे जे पशुपक्षी आहेत त्यांना पण आदींना बळी असं दिलेले आहे इथे. नृयज्ञ म्हणजे अतिथी पूजन. आदी 5 यज्ञ गृहस्थाने गृहस्थाचे आवश्यक कर्तव्य आहे. गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थाश्रमासाठी वनात गमन करावे. पुत्रोत्पत्तीनंतर त्याचे विधिवत पालन करून त्यांना शिक्षण आदीने सुसंस्कृत करावे. नातवाचा जन्म झाल्यावर पुत्रांना स्त्री संरक्षणाची जबाबदारी देऊन सर्व आसक्तीरहित झाल्यास उत्तम लोकप्राप्ती होते. तो पुन्हा इहलोकात जन्म घेत नाही. क्षत्रिय तर राज्यात स्थित राहून पृथ्वीचे पालन करून सदाधर्म परायण राहून परमगती प्राप्त करतो. वैश्य धर्माचे पालन करणारा निस्संदेह कृषिकार्यात व गोरक्षणात मग्न असतो. सत्य तसेच अंतर्बाह्य शुद्धियुक्त असा तो उत्तम स्वर्गात जातो. श्री ब्रह्मदेवाने शूद्रासाठी धर्मशास्त्र विहित अन्य विधान केले नाही. जन्मापासूनच त्याने शास्त्रसंमत शुभकर्मांनी रात्रंदिवस व्यवहार केला पाहिजे व जीवितार्थ चालवला पाहिजे. श्री ब्रह्मदेवाने आधीच सर्व वर्णांच्या धर्मानुसार सृष्टी निर्माण केली आहे. ब्राह्मण आदी तिन्ही वर्ण द्विज मंत्रसंस्काराने संपन्न आहेत. त्यांच्या मतानुसार स्वधर्मात स्थित झाल्यास मनुष्य कीर्तिवंत व स्वर्गगामी होतो. भरत वंशोत्पन्न राजा अशा गुणांनी युक्त तो ब्राह्मण निवास करत होता.
मारा मारा असे शब्द ऐकताच त्याने सर्व दिशांना पाहिले. घाबरल्यामुळे थरथर कापत तो पावलोपावली घसरून पडत होता. हाती साखळ्या व हत्यारे तसेच कठोर पाशांनी वेढलेल्या रेड्यावर आरूढ पुरुषाला त्याने समोर पाहिले. काळ्या अंजनासमान काळ्या वस्त्रांनी विभूषित, रक्ताक्षी, विशालभुज अशा सर्व लक्षणांनी युक्त त्या पुरुषाला येताना पाहून स्वतःचे निरीक्षण करून तो जपजाप्यास योग्य परम शतरुद्रीय मंत्राचा जप करू लागला. त्यानंतर सर्वांचे संयमन करणारे महान भगवान यम म्हणाले, हे ब्राह्मण, तू माझे वचन ऐक. मी सर्व जीवांत यम आहे. हे महाप्रयासाने आवरण्यास योग्य रुद्र जप तू थांबव, ज्यामुळे मी तुला कालपाशात सुखाने बांधू शकेन. यमाच्या मुखाद्वारे बाहेर पडलेले कठोर शब्द ऐकून घाबरलेल्या ब्राह्मणाने तेथून पळ काढला. यमासह सर्व किंकर दूत त्या ब्राह्मणाच्या मार्गाने गेले. त्या सर्वांनी ब्राह्मणाला थांबा थांबा असे सांगितले, पण तो ब्राह्मणही पुन्हा पळू लागला. तो जोरात पळत होता. जेव्हा थकला तेव्हा तो म्हणाला, हो, या दुष्टांद्वारा मी मारला जात आहे. शरणागतांवर प्रेम करणाऱ्या हे श्री महादेवा, आपण माझे रक्षण करा. हे भरतवंशोत्पन्न राजा, असे म्हणून तो ब्राह्मण शिवलिंगाला आलिंगन देऊन जमिनीवर पडला. तो ब्राह्मण देवांचा स्वामी भगवान श्री शंकराचा आश्रय घेऊन स्थित झाला. त्याला जमिनीवर पडलेला पाहून देवादिदेव श्री शंकर वदले, तू घाबरू नकोस, तुला कोण मारेल. या प्रकारे सांत्वन करून श्री शंकराने हुंकार केला. हे राजा, त्या हुंकाराने वायूने विचलित मेघांसम यमराजासह सर्व किंकर निघून गेलेत. त्यावेळेपासून ते तीर्थ कोहन या नावाने प्रसिद्ध झाले. हे सर्व तीर्थात श्रेष्ठ, सर्व पाप विनाशक तसेच पुण्यप्रदा आहे. त्या तीर्थात जो स्नान करून श्री शंकराचे पूजन करतो तो अग्निष्टोम यज्ञाचे उत्तम फल प्राप्त करतो. राजेंद्र, जो त्या तीर्थात देहत्याग करतो तो यमराजाला पाहत नाही, असे श्री शंकराने सांगितले आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कोहन तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 122वा अध्याय पूर्ण झाला. या अध्यायामध्ये राजा युधिष्ठिरने विचारल्याप्रमाणे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यानंतर जे वर्ण निर्माण केले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षूद्र, तर त्या वर्णा संदर्भात इथं त्यांनी कसं कर्म करावं हे मार्गदर्शन केलेलं आहे. आणि हे कोहन तीर्थ, ह्या तीर्थाच्या इथं तीर्थाचं महात्म्य पण इथं सांगितलेलं आहे की ह्या तीर्थाच्या इथे ब्राह्मण जो होता तो त्याने इथे तपस्या केलेली आहे. आणि त्या ब्राह्मणाला सर्व ज्या दुष्ट शक्ती आहेत त्यांच्यापासून वाचवण्यासाठी भगवान शिवशंकर स्वतः त्यांनी इथे त्यांनी त्या भगवान शिवशंकराचा त्यांनी आश्रय घेतलेला आहे. हे इथे आहे. तर अशा प्रकारे थोडंसं गूढ असा हा अध्याय आहे. तर आणि त्यांनी भगवान श्री शंकराचा आश्रय घेतल्यानंतर तिथे श्री शंकरांनी हुंकार दिला आणि त्या हुंकाराने वायूने विचलित मेघांसम यमराजासह सर्व किंकर निघून गेलेत, असं इथे त्यांनी दिलेलं आहे. शिवलिंगाचा आश्रय घेतला आणि शिवशंकरांनी त्याला या सर्व जे त्याच्या मागे लागले होते त्यांच्यापासून सुटका केलेली आहे, असं इथे आहे. तर पुढील अध्याय आहे अध्याय 123वा कर्दमेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत्तु राजेंद्र कर्मदितीर्थमुत्तमं यत्र तिष्ठति विघ्नेशो गणनाथो महाबलः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, त्यानंतर उत्तम कर्मदी तीर्थात जावे जिथे महाबलवान विघ्नेश्वर गणनाथ निवास करतात. त्या तीर्थात स्नान करून चतुर्थीचा उपवास करणाऱ्याला 7 जन्म विघ्न येत नाही. त्या तीर्थात दान केल्यास निःसंशय अक्षय फल मिळते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कर्दमेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 123वा अध्याय पूर्ण झाला. आता ह्या तीर्थामध्ये कर्दमेश्वर तीर्थ इथे विघ्नेश्वर गणनाथ निवास करतात असं इथे दिलेलं आहे.
पुढील अध्याय आहे अध्याय 124 नर्मदेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेन महीपाल नर्मदेश्वरमुत्तमं सर्व सर्व तीर्थे नरहा स्नात्वा मुच्यते सर्व किल्बिषेः। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, त्यानंतर उत्तम नर्मदेश्वर तीर्थास जावे। त्या तीर्थात स्नान केल्यावर मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो। अग्निप्रवेश, जलप्रवेश अथवा अनशन व्रताने देहत्याग केल्यास त्याला परमलोकातून निवृत्त न होण्याची गती प्राप्त होते, असे श्री शंकराने सांगितले आहे। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नर्मदेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 124 अध्याय पूर्ण झाला। पुढील अध्याय आहे अध्याय 125 रवितीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेन महीपाल रवितीर्थमुत्तमं यत्र देवः सहस्रांशु तपस्वा दिवं गतः। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजा, त्यानंतर उत्तम रवितीर्थास जावे, जिथे सहस्त्र रश्मी श्री सूर्यदेव तपाचे अनुष्ठान करून स्वर्गात गेलेत। राजा युधिष्ठिरने विचारले, जग धारण करणाऱ्या सर्व देवांना नमस्कृत देवश्रेष्ठ सूर्यदेवाने तपस्वीचा वेश धारण करून तप कसे केले? श्री सूर्यदेव सर्व प्राणीमात्रांचे आराध्य दैवत व सर्व देवांनी पूजित आहेत। ते सृष्टी संहारकनी सर्व संसारात प्रत्यक्षात दृश्यरूपात आहेत। ते आदित्य भाव प्राप्त कसे झालेत? तसेच त्यांना भास्कर का म्हणतात? हे अनघ ब्राह्मण, हे सर्व आपण मला संक्षिप्तपणे सांगावे। श्री मार्कंडेय वदले, महाराज, तुम्ही विचारलेला प्रश्न अति श्रेष्ठ आहे। श्री ब्रह्मदेवाला प्रणाम करून मी सर्व तुम्हाला ऐकवतो। हे दृश्य जग पूर्वी अंधकाराने भरले होते, ज्ञानलक्षण रहित, तर्करहित, जणू सर्वत्र अज्ञात सुप्ती होती। त्यानंतर श्रेष्ठ सुप्त पिंडांचे दिव्य तेज उत्पन्न झाले। सर्व आकाशातून सृष्टीकरता अधोमुख असलेली ज्वाळाच निघाली। तेजाच्या अंती सर्व विभूषित पुरुष उत्पन्न झाला। सृष्टीसाठी परमपुरुषापासून प्रथम दिव्य तेज प्रकट झाले। त्या तेजातून सर्वभूषित एक पुरुष उत्पन्न झाला। तो शिवस्वरूप, हातपाय रहित होता। त्याने हे सर्व व्याप्त होते। हे भरतवंशोत्पन्न राजा, त्या तेजोमय पुरुषानंतर पुन्हा कालस्वरूप प्रजापती उत्पन्न झाले। काही वेळानंतर तेच अग्नी झाले। ते भूतासहित मनुष्य, असुर आणि सर्व देवांचे स्वामी आहेत। तेच काळ आहेत। सर्वात प्रथम सर्व देव आणि महर्षी त्यांना वंदन करतात। अन्य देवांना त्यानंतर वंदन करतात। त्यामुळे ते आदित्य संबोधिले जातात। तिन्ही संध्या, तिन्ही देव सूर्यमंडलाच्या सानिध्यात आहेत। सूर्याला नमस्कार केल्यावर हे सर्व देव नमस्कृत होतात। हे राजा, सूर्याविना दिवस रात्र, महिन्यामुळे होणारे उत्तरायण, दक्षिणायनही होऊ शकत नाही। स्नान, दान, जप, होम, स्वाध्याय व देवपूजन हे सर्व कर्म सूर्याशिवाय शक्य नाही। यामुळे सूर्यदेव अत्यंत पूज्य आहे। वेदांत प्रामुख्याने वर्णित श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री महेश्वर शब्दगम्य आहेत, पण प्रत्यक्षात लोक पवित्र करणारे भगवान सूर्यदेव आहेत।
भास्कराशिवाय उत्पत्ती प्रलयस्थान या सर्वांचे निधान अविनाशी बीज व जगाचे एकमेव कारण, तसेच स्वामी अन्य कोणी नाही. या प्रकारे सूर्यदेव चराचर जग स्वतःपासूनच उत्पन्न करून लोकहितार्थ धर्म मर्यादा प्रस्थापित करतात. त्याने श्री नर्मदा तटाचा आश्रय घेऊन निजस्वरूप सहस्त्ररश्मी तेजाचा एकमेव आश्रय अशा स्वमूर्तीची स्थापना करून विस्तीर्ण आकाशात गमन केले. त्या तीर्थात जो स्नान करून परमेश्वराचे पूजन करतो आणि नाममंत्र विधानाने सहस्त्ररश्मी श्री देवाचे पूजन करतो, त्याने उत्तम तप केले, हवन केले, सर्व पुण्य केले व योग्य विधानाने परमपद प्राप्त केले. जे श्री नर्मदा जलात स्नान करून सूर्यदेवाचे दर्शन करतात ते पुरुष धन्य आहेत, महात्मा आहेत, त्यांचे जीवन उत्तम जीवन आहे. हे राजेंद्र, तसेच जे भास्कर या 3 अक्षरी नामाने निरंतर भक्तीने सूर्यदेवाची परिक्रमा करतात ते या मंत्राच्या प्रभावाने स्वतःचे सर्व पाप नष्ट करून देह पवित्र करतात. त्यांचे जे पुण्य होते ते एकाग्र चित्ताने तुम्ही ऐका. त्याने सूर्यदेवाची परिक्रमा करून जणू समुद्र, पर्वत, वन आदीने युक्त संपूर्ण पृथ्वीची निसंशय परिक्रमा केली. राजा, चराचरासहित हे संपूर्ण त्रैलोक्य मंत्रमूलक आहे. यामुळे त्रैलोक्यात कोणतेही मंत्रहीन कार्य सिद्ध होत नाही. जसे लाकडी हत्ती चामड्याचे हरिण कार्यास योग्य नाही, तसेच विनामंत्र कर्म सफल होऊ शकत नाही. भस्मात केलेले हवन व जलरहित दानसुद्धा निष्फळ होते. काष्ट, पाषाण व ढेकळात विशेषतः मातीच्या मूर्तीची जगातील लोक मंत्रानेच पूजा करतात, मंत्रहीन पूजा करत नाही. 12 वर्षापर्यंत भक्तिपूर्वक नमस्काराने जे फल प्राप्त होते ते फल 1 वेळा मंत्रयुक्त नमस्काराने प्राप्त होते. संक्रांतीत, व्यतिपात, अयन म्हणजेच उत्तरायण, दक्षिणायन व विषुवत कालात जेव्हा दिवस रात्र समान असतात, जो मनुष्य श्री नर्मदा जलात स्नान करून सूर्यदेवाचे पूजन करतो त्याच्या हातून 12 वर्ष जाणता अजाणता जे पाप संचित झाले ते संपूर्ण पाप अग्नीने जसे तूस जळून नष्ट होते त्या प्रकारे तत्क्षणी नष्ट होते. चंद्रग्रहण, सूर्यग्रहणात स्नान, उपवास करून व जितेंद्रिय होऊन सूर्यदेवाचे दर्शन घेतल्यास मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. हे श्रेष्ठ राजा, माघ महिन्यातील सप्तमीला उपवास करून क्रोधावर ताबा मिळवून सूर्य मंदिरात निवास करून पुन्हा प्रातःकाळी स्नान करून मंत्रयुक्त विधीने जो श्री सूर्याला अर्घ्य देतो त्याला उत्तम पुण्य प्राप्त होते. पितृदेवांचे जलाने तर्पण करावे आणि त्यानंतर देवश्रेष्ठ श्री सूर्याचे मंदिरात पूजन करावे. गंध, पुष्प तसेच धूप, दीप नैवेद्याने श्री सूर्यदेवाचे उत्तम पूजन करून मंत्रोच्चारण करावे. विष्णू, शक्र, यम, धाता, मित्र, वरुण, भग, विवस्वान, सविता, पूषा, चंडांशु आणि गर्भ या 12 नावांचा जप करीत परिक्रमा करून मनुष्य जे फल प्राप्त करतो ते तुम्ही एकाग्र मनाने ऐका. तो मनुष्य 7 जन्म दरिद्री, रोगी, मूक, बहिरा तसेच मूर्ख होत नाही असे श्री शंकराने सांगितले आहे. हे जाणून विधिपूर्वक मंत्राचा जप करून भक्तीने सूर्यदेवाची आराधना करणारा विद्वान महापुण्याचा भागीदार होतो. मंत्रहीन होऊन श्री सूर्यदेवाची भक्ती करणारा पशु, कीटक, पतंगासमान स्वतःचा तिरस्कार करतो. त्या तीर्थात शरीर त्याग करणारा स्वर्गात जाऊन देव व महर्षीकडून पूजित होऊन पुन्हा इहलोकात उत्तम कुळात जन्म घेऊन पुत्र, पौत्र तसेच हत्ती, घोडे, रथ, शेकडो दासदासींनी युक्त असा स्वेच्छेने चिरकाळ राजा होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील रवी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 125वा अध्याय पूर्ण झाला. तर ह्या तीर्थाच्या निमित्ताने तीर्थाच्या इथं सूर्यदेवतेने पण तपश्चर्या केलेली आहे आणि सूर्यदेवतेचं इथे महात्म्य वर्णन केलेलं आहे की सूर्यदेवतेचं प्रत्यक्ष सृष्टीचं पालन पोषण आणि सर्व सृष्टीमध्ये जी कार्य घडतात ती ह्या सूर्यदेवतेमुळे घडत असतात आणि त्यामुळे मंत्रासहित सूर्यदेवतेची आराधना करणं हे ह्याचं महात्म्य इथे सांगितलेलं आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 126वा अयोनी प्रभाव तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच.
ततो गच्छेत्तु राजेंद्र परमं तीर्थम योनिजं स्नानमात्रो नरस्तत्र न पश्येद्योनी संकटम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजा, त्यानंतर उत्तम अयोनिज तीर्थास जावे. तिथे केवळ स्नानाने मनुष्यास योनी संकट दृष्टीस येत नाही. त्या तीर्थात मनुष्याने स्नान करून भगवान श्री शंकराचे पूजन करून प्रार्थना करावी. हे अयोनिज श्री महादेव परमेश्वर, जसे तुम्ही अयोनिज देव आहात तसे मला सुद्धा आपण योनी संकटातून सोडवा. शिवाय गंध पुष्प व धूपाने पूजन केल्यास तो सर्व पापातून मुक्त होतो. जो मनुष्य भक्तीने त्या शिवलिंगाची स्थापना करतो तो पुरुष देवाधिदेव श्री शंकराच्या लोकात त्याच्या कणांच्या संख्यानुरूप राहतो. अयोनिज तीर्थात शिवलिंगाला चंदन मिश्रित जलाने, मधु मिश्रित दुधाने व दयाने स्नान घालावे. असे करणारा मनुष्य खूप लक्ष्मी प्राप्त करतो. जे शुक्ल पक्षातील अष्टमीला व कृष्ण पक्षातील चतुर्थीला श्री महादेवाचे पूजन करून त्याला मनोहर गीत वादनाने प्रसन्न करतात ते शिवलोकात प्रलयकालपर्यंत निवास करतात. हे भरतवंशोत्पन्न राजा, पुढे दिलेल्या मंत्राने निरंतर प्रार्थना करत जो त्या देवाची भक्तीने परिक्रमा करतो त्याला श्री शंकराच्या जवळ मानवी परंपरेनुसार त्या परिक्रमेचे जे फल मिळते ते एकाग्र चित्ताने ऐका. श्री महादेव परमेश्वर, जसे आपण अयोनिज आहात हे श्री शिवशंभू, तसे आपण जन्ममृत्यू व या बंधनयुक्त योनी संकटातून मला मुक्त करा. ज्या मनुष्याने श्री शिवशंकराजवळ ओम नमः शिवाय हे उच्चारण केले आहे त्या मनुष्याला कंठशोषण करणाऱ्या अनेक मंत्रांचे काय प्रयोजन. ज्याने ओम नमः शिवाय हा मंत्राभ्यास केला आहे तो सर्वश्रुत असून त्याने सर्व शुभ कार्याचे अनुष्ठान केले आहे. ब्राह्मण ओम नमः शिवाय या षडाक्षर मंत्राने सर्वोत्तम फल प्राप्त करतो. जो त्या तीर्थात स्नान करून भगवान योगी शिवाचे आणि ब्राह्मणांचे पूजन करतो त्याला अगदी उत्तम फल प्राप्त होते. अथवा जो भक्तिपूर्वक आत्मसंयमाने जितेंद्रिय होऊन ब्राह्मणांना स्वतः शिजवलेली भिक्षा देतो त्याला त्याहूनही अधिक फल मिळते. संन्यासाच्या हाती प्रथम जल द्यावे व त्यानंतर भिक्षा देऊन त्याला पुन्हा जल द्यावे. ती भिक्षा सुमेरू पर्वतासमान आहे व ते जल समुद्रतुल्य आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील अयोनी प्रभावतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 126वा अध्याय पूर्ण झाला. आता पुढील अध्याय आहे. एक अध्याय आज फार छोटे छोटे असे अध्याय आहेत त्यामुळे आपण सलग ते वाचतोय. पुढील अध्याय आहे अध्याय 127वा अग्नितीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच, ततो गच्छेत्तु राजेंद्र अग्नितीर्थम अनुत्तमं तत्र स्नात्वा तु पक्षाद्यो मुच्यते सर्व किल्बिषेः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, त्यानंतर अत्युत्तम अग्नितीर्थास जावे. तिथे प्रतिपदे स्नान केल्यास मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. त्या तीर्थात सालंकृत कन्या सत्पात्री देणाऱ्याचे फल तुम्ही ऐका. शेकडो अग्निष्टोम अतिरथ यज्ञाने पुरुषाला प्राप्त होणारे फल सालंकृत कन्यादानाने मिळते. त्याच्या पुत्र प्रपौत्रातील रोमांच्या संख्ये इतके 1000 वर्ष तो शिवलोकात उत्तम गती प्राप्त करतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील अग्नितीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 127वा अध्याय पूर्ण झाला. तर हे अग्नितीर्थ महात्म्य वर्णन. इथे पुन्हा एकदा कन्यादानाचं महत्त्व इथे सांगितलेलं आहे. पुढील अध्याय आहे भृकुटेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. अध्याय 128वा भृकुटेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच, ततो गच्छेत्तु राजेंद्र भृकुटेश्वरम उत्तमं यत्र सिद्धो महाभागो भृगुः परमकोपनः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, त्यानंतर उत्तम भृकुटेश्वर तीर्थास जावे जिथे परमकोपिष्ट महाभाग भृगु सिद्ध झालेत. हे निष्पाप पूर्वी त्या महात्म्याने पहिल्या पुत्राकरिता शतवर्षापेक्षा अधिक वर्ष तप केले होते. त्यांनी भगवान श्री शंकराला उत्तम पुत्र मागितला.
हे महाभाग, भगवान श्री शंकराने त्याला वर दिला. त्या तीर्थात जो स्नान करून परमेश्वराचे पूजन करतो तो अग्निष्टोम यज्ञाचे 8 पट फल प्राप्त करतो. जो पुत्रार्थी भृकुटेश्वराला भक्तिपूर्वक स्नान घालतो तो इच्छेनुरूप उत्तम पुत्र प्राप्त करतो. त्या तीर्थात जो ब्राह्मणाला सोने, गाय वा पृथ्वी दान करतो त्याचे पुण्यफल ऐका. त्याला निस्संदेह समुद्र, गुहा, पर्वत, वन, अरण्यासहित संपूर्ण पृथ्वी दान केल्याचे फल मिळते. त्या दानाने तो सुखपूर्वक स्वर्गात क्रीडा करून मनुष्य लोकात सन्मानित होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील भृकुटेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 128वा अध्याय पूर्ण झाला. ह्या तीर्थाच्या ठिकाणी भृगु ऋषींनी साधना करून ते सिद्ध झालेले आहेत, म्हणून या तीर्थाचं नाव भृकुटेश्वर तीर्थ महातीर्थ असं आहे. आता एक एक ऋषी ची तपस्थली इथं आहे दिलेली आहे. अध्याय 129 ब्रह्मतीर्थ महात्म्य वर्णन. ब्रह्मतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन महीपाल ब्रह्मतीर्थममुत्तमम् अन्येषां चैव तीर्थानां परात् परतरं महत्. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजा, त्यानंतर अन्य तीर्थात परमश्रेष्ठ ब्रह्मतीर्थास जावे. त्या तीर्थात देवश्रेष्ठ लोकपितामह श्री ब्रह्मदेव श्री नर्मदा तटावर स्थित आहेत. ते श्री ब्रह्मदेव चातुर्वर्ण्याचे वाचिक, मानसिक व कर्माद्वारा केलेले पातक केवळ दर्शनानेच नष्ट करतात. तिथे जे ब्राह्मण स्नान करून श्रुती स्मृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रायश्चित्त करतात ते स्वर्गात निवास करतात. जे शास्त्र सोडून काम व लोभाने पीडित होऊन प्रायश्चित्त असत्य असल्याचे सांगतात ते नरकगामी असतात. तिथे पापी मनुष्याने स्नान करून श्री ब्रह्मदेवाला प्रणाम करून पापकथन करावे. त्याचे ते पाप सूर्योदयामुळे नष्ट होणाऱ्या अंधकाराप्रमाणे त्वरित नष्ट होते. त्या तीर्थात जो स्नान करून पितृदेवांचे पूजन करतो तो अग्निष्टोम यज्ञाचे उत्तम फल प्राप्त करतो. त्या तीर्थात श्री ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्याच्या उद्देशाने जो दान करतो त्याला अक्षय फल प्राप्त होते असे श्री शंकराने म्हटले आहे. तिथे केवळ गायत्री मंत्राचा जप केल्यास तो निसंशय ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेदा समान होतो. त्या तीर्थात जो भक्तिपूर्वक अतिदुःखामुळे सोडण्यास योग्य असा देहत्याग करतो तो ब्रह्मलोकातून निसंशय निवृत्त होत नाही. ब्रह्मतीर्थात मनुष्याची हाडे जोपर्यंत राहतात तितकी 1000 वर्ष तो देवलोकात पूजित होतो. तिथून इहलोकात अवतीर्ण होऊन उत्तम कुळात जन्म घेऊन सर्व वर्णात श्रेष्ठ ब्रह्मज्ञ सर्व देवात उत्तम देवाप्रमाणे जन्म घेतो. वेदांगात पारंगत होऊन तो सर्व विद्यास्थाने जाणतो. तो इहलोकात राजांकडून निसंशय पूजित होतो. पुत्र पौत्रांनी युक्त सर्व रोगरहित होऊन तो ब्रह्मतीर्थाच्या प्रभावाने शतवर्षापेक्षा अधिक जिवंत राहतो. हे तीर्थ पुण्यप्रद, पापहरण करणारे, ज्ञानी व्यक्तींद्वारा सेवित जे महात्मा या तीर्थाचे दर्शन करतात ते अमृतभाव प्राप्त करतात. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील ब्रह्मतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 129वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे ब्रह्मतीर्थाचं महात्म्य वर्णन केलेलं आहे जिथं ब्रह्मदेवाने तपस्या केलेली आहे. पुढील अध्याय आहे, हा अध्याय वाचून आपण थांबू, छोटासाच आहे. अध्याय 130वा देवतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. नर्मदा दक्षिणे कूले देवतीर्थममुत्तमं तत्र दैवे समागत्य तोषितः परमेश्वरः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर उत्तम देवतीर्थ आहे. तिथे देवाने येऊन भगवान श्री शंकराला प्रसन्न केले. त्या तीर्थात काम क्रोधरहित होऊन व स्नान करून परमेश्वराचे पूजन करणारा निसंशय सहस्त्र गोदानाचे फल प्राप्त करतो असे ऐकले आहे.
हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील देवतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 130वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने आपण आज जवळजवळ 20 अध्याय पूर्ण केलेले आहेत. तर एक एक अध्यायामध्ये 30 फलश्रुती आहे सर्व अध्यायांमध्ये आणि वेगवेगळे विभूतींनी तिथं साधना केलेली आहे. तर असं हे आहे. तर इथं आपण थांबूयात. तर पुढील अध्याय आहे नागेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. तर हा आपण उद्या घेऊया. हे आपण थांबूयात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.